तर संध्याकाळचे 4 वाजले होते आणि आमचा भाषा शाळेतून आला होता आणि त्याच्या म्हणण्यानुसार आम्ही महात्मा गांधी उद्यानाकडे जाण्याचा प्लॅन बनवला होता. तर मग महात्मा गांधी यांच्या विचारानुसार आम्ही दांडी यात्रा सुरू केली आणि महात्मा गांधीच्या दांडी यात्रेला विरोध करण्यासाठी अशाच प्रकारचे वस्त्र परिधान करून एक व्यक्ती बसला होता आणि समोर जाताच बघतो तर काय हळदीचा बँड वाजत होता आणि आम्ही आता आंबेडकर चौकामध्ये आलो आहे. तर आम्ही आता गांधी उद्यानामध्ये आलो आहोत. तर बघू शकता तुम्ही भव्य आणि दिव्य असं गांधी उद्यानाचं प्रवेशद्वार. तर चला मग आता तुम्हाला दाखवतो आमचं गांधी उद्यानमध्ये येताच मला एक विदर्भाचा फेमस डायलॉग आठवला. क्या बोलती पब्लिक बोले तो तकलीफ अमूल माचो पहन के नाचो. हे ऐकून आमचा भाषा उभ्यानं लावायला लागला होता आणि मग आम्ही गेलो इचकपणा करायला. मग आम्ही आमच्या भाषाला घेऊन रिकामटेकडे चढलो तर बघतो तर काय 4-5 रिकामटेकड्या तिथं फ्लॅश मारत होत्या. त्या रिकामटेकड्याला पण आम्ही सैरावैरा झालो आणि इकडे तिकडे धावायला लागलो. या पडतीच्या काळात मी खूप खाली जात होतो आणि माझ्या भावाने मोटिवेट केल्यामुळे मी उंच भरारी घेण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्याची सुरुवातच माझ्या भावाच्या मोटिवेशनने सुरू झाली आहे. असे सगळे तमाशे झाल्यानंतर आम्ही गांधी चौकामध्ये भाषाला घेऊन चरण्यासाठी आलो. तिथं आम्ही नूडल्स खाल्ले आणि त्यानंतर आम्ही गेलो गुपचूपच्या ठेल्यावर. तिथं आम्ही गपचूप पार्सल घेतले आणि अर्चीसारखं थेट आम्ही घरी गेलो. गपचूप पाहून आमच्या भाषेच्या तोंडाला पाणी सुटलं आणि तो कोलगेटने घासलेले 32 दात आम्हाला दाखवत होते. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून गुपचूप खाल्ले. आजच्यासाठी तेवढंच.